माझं नाव हस्तिका रुपेश कडू आहे आणि मी अस्मिता फॅन्सिंग लीग 25-26मध्ये आली आहे आणि मला ईपीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि मला इकडचं सगळं खूप आवडलं कारण की नाईस एम्युनिटीज आहेत इकडचे. वॉशरूम्स आर ऑल्सो क्लीन्स आणि सिक्युरिटी पण खूप चांगली आहे आणि खूप चांगला अनुभव होता इकडचा. या कॉम्पिटिशन मध्ये आता आली आहे, त्या कॉम्पिटिशन बद्दल थोडंसं सांग. कशा पद्धतीने तुमची कॉम्पिटिशन किती चांगली झाली आहे, किती ऑर्गनाईज चांगली झाली आहे याच्याबद्दल सांग. कॉम्पिटिशन काय होती? कॉम्पिटिशन टफ होती पण चांगलं होतं सगळं आणि एम्युनिटीज वगैरे सगळं चांगलं होतं. मॅडम, तुम्ही सुद्धा या खेळामध्ये फेन्सिंग या गेममध्ये तुम्ही सुद्धा इंटरनॅशनल प्लेयर राहिलेला. तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. तर त्या तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं आणि आता याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्सेस जाणवतात? काही सुधारणा झाली आहे का? होय, आता भरपूर जास्त चांगलं डेव्हलपमेंट झालंय. आधी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा एवढं फॅसिलिटी किंवा एवढं कॉम्पिटिशन नव्हतं. ऑब्व्हियसली आता भरपूर डेव्हलपमेंट झालंय आणि खूप चांगले फॅसिलिटी प्रोव्हाइड करायला गव्हर्नमेंटचा भरपूर सपोर्ट आहे. आणि आता हे जे अस्मिता लीग आहे हे वुमन्स एम्पॉवरमेंटसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे याच्यामध्ये न्यू कमर्स बिगिनर्स असू दे किंवा स्पोर्ट्स जे डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप चांगलं आहे. मला हे चांगलं वाटलं बघून. तुम्हाला ह्याच्या कॉम्पिटिशन मधनं बऱ्याच ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंट जॉब्समध्ये असेल किंवा कशा गोष्टीमध्ये असेल, गव्हर्नमेंट त्यांना खूप एनकरेज करत असतं या सगळ्या स्पोर्ट्स सुद्धा. तुम्हाला याचा काय फायदा आहे? मी स्वतः म्हणजे फेन्सिंग मधल्या अचिव्हमेंट्समुळेच मला इन्कम टॅक्समध्ये जॉब भेटले आणि असं माझ्याबरोबर अजून बऱ्याच जणांना मिळाले स्पोर्ट्स कोट्यामध्ये जॉब. आणि हे खूप चांगलं आहे सुविधा स्पोर्ट्सवाल्यांसाठी. स्पोर्ट्स करता करता आम्हाला म्हणजे त्या अचिव्हमेंट्सच्या वरती फक्त बेसिसवरतीच आम्हाला गव्हर्नमेंटमध्ये एवढं चांगलं पोस्ट आणि एवढं चांगलं जॉब येते. खूप चांगलं आहे, खूप चांगलं डिपार्टमेंट आणि त्या डिपार्टमेंटचं स्पोर्ट्ससाठी खूप सपोर्ट पण आहे. म्हणजे आम्हाला प्रॅक्टिससाठी असू दे किंवा कुठं कॉम्पिटिशन जायचं असेल सुट्टी वगैरे देतात. सगळं सगळं चांगलं फॅसिलिटी आहे. माझं नाव काव्या जाधव आहे. मी फॉईल इव्हेंट खेळते आणि मला आज त्याच्यामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. मी इथे अस्मिता खेलो इंडिया फेन्सिंग सिटी लीग कडून आलेले आहे आणि तिथे आज मला इथे खेळून खूप मजा आली. इथे खूप सारे फॅसिलिटीज होत्या, छान होत्या, बट दे कॅन इम्प्रूव्ह इट अ लिटिल मोर. आणि हे म्हणजे प्लेइंग स्पोर्ट्स मला खूप इम्प्रूव्ह करतंय. माझी फिटनेस वाढते. मी स्कूलमध्ये मला स्पोर्ट्समध्ये सिलेक्ट केलं जातंय आणि मग असंच मला अजून खेळायचंय. ओके, जस्ट ऍड कर मला की तुला तू सांगितलंस की तुझ्या गोष्टींसाठी डेव्हलपमेंटसाठी मदत करते. ओके, बट तुला ओव्हरऑल ह्याच्यामध्ये तुला तुझ्या सेल्फ डिफेन्ससाठी याचा किती उपयोग होतो ते पण सांगा. मला सेल्फ डिफेन्स साठी पण उपयोग होतोच. जस्ट लाईक फेन्सिंग मध्ये तुम्हाला टिप म्हणजे जी स्वॉर्ड असते, वेपन असते, ते थोडंसं हार्ड पकडावं लागतं कारण जर अपोनेंटनी तुम्हाला जर बिट केलं तर तुमची ती स्वॉर्ड पडू नये. तर त्याच्यामुळे माझ्या हँड्स मध्ये पॉवर आहे. आम्ही नीज असे बेंड करतो तर त्याच्यामुळे नीज मध्ये पण अशी पॉवर आलेली आहे. तर मग काही जर झालं तर मग मी ते स्किल्स यूज करून मी हे करू शकते.